श्री गुरुदेव दत्ता, श्री गुरुदेव दत्ता, श्री गुरुदेव दत्ता. अध्याय 5. श्रीपाद श्री वल्लभ जन्म. श्री गणेशाय नमा. सिद्धगुरु म्हणाले, नामधारका ऐका. अंबरीषासाठी विष्णूने ज्याप्रमाणे जगाच्या उद्धारासाठी अवतार घेतले, तसेच दत्तात्रेयांनीही अवतार घेतले आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध व कल्की असे विष्णूंचे अवतार होत. दुष्टांचे पारिपत्य व साधूंचे रक्षण, मानवांची उत्क्रांती व मोक्ष साधनेचा उपदेश अशी विविध कार्ये या अवतारांची असून, धर्माची उन्नती व अधर्माचा बिमोड करणे हे परमेश्वरी कार्य या अवतारात केले जाते. द्वापार युगात जाऊन कलियुग आले. अधर्म व अनाचार सर्वत्र वाढत चालला. ब्राह्मणी आचारीन झाले. भगीरथांनी सगरपुत्रांच्या उद्धारार्थ ज्याप्रमाणे गंगा आणली, त्याप्रमाणे अवतारी पुरुष जगाच्या उद्धारासाठी येत असतात. पिठापूर नामक नगरात आपाळराज नावाचे एक आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण गृहस्थ राहत होते. त्यांची सुमती नामक भार्या होती. या भार्येने विष्णुदत्तांची आराधना केली होती. त्या प्रतिवता असून सदाचरणी व साधूंचे अभांग त्यांचे स्वागत करण्यास तत्पर असत. त्यांच्या दारी एक दिवस अचानक भगवान दत्तात्रेय आले. अमावस्येचा दिवस होता. श्राद्ध होते. श्राद्धाचे ब्राह्मण जेवायचे होते. पण त्यासाठी अतिथींना थांबायला न लावता सुमतींनी त्यांना भिक्षा घातली. तेव्हा भिक्षुवेशातील दत्तांनी 3 मुखे व 6 हात अशा दत्त स्वरूपात सुमतींना दर्शन दिले आणि म्हटले, हे धर्मजननी, हे माते, अतिथींचे स्वागत करण्याचा तुमचा धर्म तुम्ही उत्तम प्रकारे पाळलात. आम्ही प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला काय हवे ते मागा. त्यावेळी सुमतींनी दत्तात्रेय प्रसन्न झाले याचा परमानंद वाटून मनोभावे त्यांची मधुर व नम्र शब्दात स्तुती केली आणि त्या म्हणाल्या, हे देवा, तुम्ही त्रयमूर्ती आहात. अनेक भक्तांची मनोकामना तुम्ही जशी पूर्ण केलीत, त्याप्रमाणे माझी इच्छा पूर्ण करणारे तुम्ही समर्थ आहात. तुम्ही मला माता जननी म्हणून संबोधलेत तेव्हा तेच खरे होतो. मला अनेक पुत्र झाले, पण कुणीही जगले नाही. ते जगले त्यात एकाला नेत्र नाहीत, दुसऱ्याला पायच नाहीत. असे पुत्र असून मला काय उपयोग. पुत्र तुमच्यासारखे ज्ञानी परमपुरुष, जगताला वंद्य, देवसदृश असं व्हावे, हीच माझी इच्छा आहे. तिची प्रार्थना ऐकून पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन दत्त प्रसन्न मनाने त्यांना म्हणाले, माते, तुम्हाला पुत्र नक्की होईल. तो असा होईल की महातपस्वी होऊन तुमच्या वंशाचा उद्धार करील व या कलियुगात त्या पुत्राची महान कीर्ती होईल. मात्र तुम्ही त्यांचे वचन पाळा, त्यांचा शब्द मोडू नका, नाहीतर ते तुमच्याजवळ राहणार नाहीत. ते वरदान ऐकून सुमतींना फारच आनंद व विस्मय वाटला. त्यांनी दत्तात्रेयांना मनोभावे नमस्कार केला आणि दत्त अंतर्धान पावले. सुमती चकित झाल्या. आनंदाने त्यांनी आपल्या पतीला हे सारे सांगितले. मध्यान्हकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नका असेही दत्तात्रेयांनी सांगितले होते. तसेच माहूर, करवीर, पांचालेश्वर या ठिकाणी दत्तांचा निवास असतो आणि जो कोणी दुपारी भिक्षा मागावयास येईल त्याला दत्तगुरू समजून भिक्षा घालावी असे त्यांनी सांगितले होते. श्राद्धांचे ब्राह्मण जेवण्यापूर्वी आपण अतिथीला भिक्षा घातली, यात काही चुकले का असे त्यांनी पतीला विचारले. तेव्हा पती म्हणाले, तुम्ही योग्य तेच केलेत. माझे पितर एकाच भिक्षेने तृप्त झाले, कारण दत्तरूपी विष्णू साक्षात आले होते. पुढे असे झाले की 9 महिन्यांनी सुमती प्रसूत होऊन त्यांना पुत्र झाला. विप्रांनी ज्यांचे जातक वर्तवले, हे मोठे तपस्वी होतील, जगाला दीक्षा देणारे जगद्गुरू होतील. तेव्हा हे दत्तात्रेयाचेच अवतार आहेत, म्हणून त्या पुत्राचे नाव श्रीपाद असे ठेवले. ते पुत्र अत्यंत तेजस्वी होते. ते 7 वर्षाचे झाले तेव्हा पित्याने त्यांचे उपनयन केले. त्यांना तत्काळ 4ही वेद घडाघड म्हणता येऊ लागले. मीमांसा, न्याय आदी दर्शनशास्त्रात ते तत्काळ पारंगत झाले. ते ऐकून सर्व लोक फार चकित झाले. सदाचार, व्यवहार, पाप पुण्य, प्रायश्चित्ते, वेदांतार भाष्य असे सारे ज्ञान ते लोकांना सांगू लागले. होता होता ते 16 वर्षाचे झाले. त्यांचे लग्न करावे असा विचार सुमती व आपळराज यांनी केला. आईने मुलाला विचारले, श्रीपाद, तुमचा विवाह करायला हवा नाही का? त्यावर ते म्हणाले, आई, विरक्ती नावाची स्त्री आहे, तीच मला योग्य आहे. तिच्याशिवाय अन्य स्त्रिया मला मातेसमान आहेत. मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी श्री हीच माझी पत्नी. श्रिया वल्लभ असेच माझे नाव आहे. आता माझे नाव श्रीपाद श्री वल्लभ असे आहे. मी या घरातून निघून उत्तरेकडे जाणार आहे. आईवडिलांचा दत्तांचे वचन आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर विपरीत काहीतरी होईल, तेव्हा त्याला अडवून चालणार नाही. विचार करून ते त्यांना म्हणाले, तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणी सांभाळाल अशा आशेवर आम्ही होतो, पण तुम्ही जात आहात, आम्ही तुम्हाला अडवित नाही. आपल्याला पुत्रवियोग होणार म्हणून आई दुःख करू लागली. ती म्हणाली, बाळा, माझे 2 पुत्र अंध व पंगू आहेत.
तुम्ही आमची दैन्य दूर कराल अशी फार आशा होती. तेव्हा श्रीपादांनी आपल्या दोन्ही भावांकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले. त्यावेळी असा चमत्कार झाला की दोन्ही मुलांची व्यंग्ये नष्ट होऊन ते सुदृढ व सुंदर झाले आणि त्याच वेळी ते महाज्ञानीही झाले. ते तत्काळ धावत जाऊन आईवडिलांच्या पाया पडले. खरोखर परिस्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे असे त्या भावांचे जीवन धन्य झाले. श्रीपादांनी त्यांना पुत्र पौत्र होतील, सुखाने नांदाल, जनकजननीची सेवा कराल, ज्ञानी व्हाल व शेवटी मुक्त व्हाल असे आशीर्वाद दिले. त्यांनी मातापित्यांना आश्वासन दिले, हे दोघे पुत्र शतायुष्य होतील, त्यांना कन्या व पुत्र होतील, त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल, मोठी कीर्ती होईल, वेदशास्त्रात पारंगत असे वंशज होतील. आता मला निरोप द्या, मी उत्तर दिशेला जात आहे, अनेक साधुजनांस मी दीक्षा देणार आहे. असे सांगून श्रीपाद श्री वल्लभ घरातून बाहेर पडले व तिथेच अंतर्धान पावून गुप्त रूपाने काशी क्षेत्री गेले. तेथून बद्रिकाश्रमात गेले. तेथे नारायणांचे दर्शन घेऊन कार्य करण्यासाठी भूलोकी आपण अवतार घेतला आहे असे त्यांनी सांगितले व तेथून ते गोकर्ण क्षेत्रात एकदम निघून गेले. ही कथा ऐकून नामधारकांनी सिद्धांना प्रश्न केला. तो कथाभाग पुढील अध्यायात वर्णन करण्यात आला आहे. 5वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.